गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी 5 सप्टेंबरला आंदेकर टोळीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला घेतला। आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर गोळ्या झाडून त्याचा खून केला। आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी आयुष क्लासवरून पार्किंगमध्ये आल्यानंतर गोळ्या झाडल्या। यामध्ये आयुषचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर पुणे शहरात पुन्हा टोळी युद्ध सुरू झाल्याच्या चर्चा आहेत। या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 6 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल रात्री उशिरा अटक केल्याची माहिती आहे। बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना अटक केली आहे। यात बंडू आंदेकरांची मुलगी आणि 2 नातूही असल्याची माहिती आहे। आयुष खून प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकरसह आणखी एका महिलेचा देखील समावेश आहे।